धन्यवाद भरत. आता होणारा सामना वंडर बॉयज विरुद्ध JCC. वंडर बॉयज संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या सामन्यामध्ये तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं ते वंडर बॉयज या संघाला आणि एका धावेनिशी आपल्या संघात आणि स्वतःचं खातं उघडलेले फलंदाजांनी. दरम्यान सुंदर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पण स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये अडवलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाता जाता राहिलेला आहे आणि एक धाव पूर्ण केलेली. एक धावानिशी धावफलक पुढे सरसावत 2 बिनबाद 2. दरम्यान पुढील चेंडू हलक्या हाताने स्क्वेअर कट केलेला डिक्लेअर झोनमध्ये जात चेंडू एका धावेसाठी धावसंख्या 1 पुढे. धावसंख्या जाऊन ठेपते ती 3 वर. बिनबाद 3. नितेश सुंदर असा फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी अर्जित करताना आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी धावसंख्या 1 पुढे सरसावत धावसंख्या झाली ती 4. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेने टटवलेला, थोडासा लेझी चेंडू या ठिकाणी म्हणता येईल या मित्रांनो आणि सुंदर प्रकारे टटवला पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण मोनू याच्याकडनं. एक अतिशय सुंदर असा हा क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान पुन्हा आणि यावेळेस मात्र त्यांना न भेदता चेंडू सरळ जातोय सीमारेषा बाहेर. कमॉन DJ. धन्यवाद DJ. पहिल्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या जाऊन ठेपते ती बिनबाद 8 या धावसंख्येवर आणि फक्त आता प्रतिष्ठेसाठी खेळणार आहे तो वंडर बॉयज हा संघ. कारण का मागील तिन्ही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आणि पुन्हा एकदा खणखणीत प्रहार चौकार. कमॉन DJ. धन्यवाद DJ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अभिषेक उर्फ लल्ला. दरम्यान थोडीशी फिल्डिंग मध्ये जमवाजमव करत पुढील चेंडू फुलटॉस प्रकारचा हा चेंडू आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात मोनू यांनी आणि धावसंख्येत 1 भर. धावसंख्या पोहोचते ती 13. अभिषेक यांचा दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल फलंदाज. सुंदर असा ऑफला टटवलेला चेंडू, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण गंभीर पाटील यांच्याकडनं, माफ करा जितू पाटील यांच्याकडनं आणि पंचांकडे दात मागत होते. रनआउटची पण दात फेटाळत नव्हते त्या ठिकाणी पंचऋषी. दरम्यान पुढील चेंडू अभिषेकाचा. सामना करेल फलंदाज आणि सुंदर असा टटकवलेला चेंडू आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी मात्र डायरेक्ट यष्टी उद्ध्वस्त करत धावचित झालेला आहे चेंडू. OUT. कमॉन DJ. धन्यवाद DJ. आणि आता जागा घेण्यासाठी येत आहे तो केदार. स्ट्राईक मार्कवर केदार आणि सुंदर फिल्डिंगचा प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला भेटलेला आपला मोनू सिंग यांच्याकडनं. डायरेक्ट थ्रो फेकला आणि धावचित केलेला खेळाडू या ठिकाणी. दरम्यान पुढील चेंडू अभिषेकांचा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि डिक्लेअर झोनमध्ये जात 1 धावेसाठी धावसंख्या नेऊन ठेवते ती धावफलकावर 15. 1 गडीच्या मोबदल्यात. अभिषेक पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज. फलंदाजीसाठी आहे तो केदार. सुंदर असा हलक्या हाताने टेटवलेला चेंडू पण निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत आणि ओव्हर समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो धावसंख्या लागल्यात त्या धावफलकावर 15 आणि 1 गडीच्या मोबदल्यात, त्या म्हणजे वंडर बॉयज या संघाच्या. चला सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो रुपेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि सामना करेल तो प्रदोष. सुंदर हलक्या हाताने टटवलेला चेंडू ऑफच्या दिशेने टाकला. डिक्लेअर झोन मध्ये जात चेंडू 1 धाव अर्जित करत या ठिकाणी आपल्या संघासाठी वंडर बॉयज आणि धावसंख्या जाते आहे ती 16. 1 गडीच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू रुपेशांचा. सुंदर असा फटका. पॉवर प्लेचं हे षटक आहे मित्रांनो. 2 खेळाडू इन द सर्कल मध्ये आहेत आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण नजारा अभिषेक यांच्यातर्फे उर्फ लल्ली. पुढील चेंडू रुपेशांचा आणि हलक्या हाताने चढवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात 1 धाव अर्जित करत धावसंख्या 1 पुढे. धावसंख्या पोहोचते ती 21. 1 गडीच्या मोबदल्यात. पुढील चेंडू प्रदोषांना. सामना करेल अभिषेक माफ करा रुपेशचा आणि
बीट केलेला हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत. धावसंख्या अजूनही 21 वर कायम. पुढील चेंडू सामना करेल प्रदोष. सुंदर असा घणघणाटी प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, पण तितक्याच चपळाईने जितू पाटील हे या ठिकाणी येत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत. धावसंख्या 22. अरुण पाटील. पुढील चेंडू सामना करेल फलंदाज केदार. जोरात मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला या ठिकाणी. चेंडू जात आहे तो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे ती 23 आणि या ठिकाणी षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आता 23 एक गडीच्या मोबदल्यात. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन अनिकेत गोलंदाजी मात्र सज्ज. आणि या ठिकाणी काय घडते तर षटकार आणि OUT आउट. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता मात्र फलंदाजी तो विठ्ठल. अनिकेतांचा पुढचा चेंडू सामना करेल विठ्ठल. सुंदर असा हा चेंडू बॅटेची कडा घेत डिक्लेअर झोन मध्ये जात. 1 धाव अर्जित केली आहे आपल्या संघासाठी आणि स्वतःचं एक खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न मारण्याचा आपण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सोनू यांचं, दिलीप शर्मा उर्फ सोनू यांचं. आणि निर्धाव असा चेंडूची सांगता दरम्यान पुन्हा बॅकफुटवर जाऊन पंच केलेला हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात. 1 धाव अर्जित केलेली या ठिकाणी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. 2 गडींच्या मोबदल्यात वंडर बॉईज या संघाची. मागे राहावं थोडं, कृपया पडद्याच्या मागे राहावं. प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करावं या ठिकाणी. साहेबाचे व्हॉलेंटियर्स जरा बघा कोणी पडद्याला खेटून उभा नाही राहायला पाहिजे. पुन्हा एकदा टाकलेला हा चेंडू उसळी घेत डिक्लेअर झोन मध्ये जात 1 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. पुढील चेंडू अनिकेत यांचा सामना करेल विठ्ठल. आणि निर्धाव असा चेंडू चकवा देत. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि 27 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे. आणि 27 धावा यांची आवश्यकता ती JCC या संघाला. कुठेतरी पडझड करत पुढे जाण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी JCC संघाचा. कारण का फक्त 3 सामन्यात एकच त्यांना विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. स्ट्राईकवर आहे तो अरुण पाटील. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो अविनाश. नॉन स्ट्राईकवर अविनाश आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो नितेश. सांघिक आणि वैयक्तिक पहिला षटक. पहिला टाकलेला चेंडू हलक्या हाताने अरुण पाटील यांनी टटोला डिक्लेअर झोन मध्ये आणि स्वतःचा आणि संघाचा या ठिकाणी खातं ओपन करत 1 धावेनिशी. धावसंख्या फलकावर लागलेली ती 1. 27 धावांचं एक माफक आव्हान 24 चेंडूत. दरम्यान पुढील चेंडू टाकलेला चेंडू हळूच हलक्या हाताने टटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात. पंच आतिफ हे चेंडू उचलत या ठिकाणी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली ती 2. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा सेम असा हलक्या हाताने टटवल्याच्या ऑफच्या दिशेने जोवर फिल्डर त्यावर जाईल तिथपर्यंत 1 धाव पूर्ण करून आपला धावफलक हलता ठेवला तो 3 या धावसंख्येवर. 27 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो या ठिकाणी. अभिषेक सामना करेल तो गोलंदाजाचा सुंदर आपला टटवलेला चेंडू, पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. अवघी 1 धाव या ठिकाणी मिळेल ती JCC संघाला. अरुण पाटील एक जानदार असा हा फलंदाज, एक दमखम दाखवतो आपल्या फलंदाजीमध्ये. नेहमीच खेळ खेळून जास्त करून तो सर्कल या फॉर्मॅटमध्ये आपले
एक 360 डिग्री या शॉटसाठी फेमस आहे असा हा अरुण पाटील आपल्याला मैदानात या ठिकाणी दिसत आहे. अभिषेक स्ट्राईक एंडवर आणि पुढील चेंडू गोलंदाजासाठी गोलंदाजी टाकत असताना ऑफला हलक्या हाताने टळवलेला चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव अर्जित करत आहे आणि धावसंख्या गेली आहे ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय उत्कृष्ट षटक असं हाताळलं या ठिकाणी नितेश यांनी. अवघ्या 6 चेंडू 6 धावा खर्च केलेला आहे. फार लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो. 27 धावांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचा एक षटक टाकणं म्हणजे कौतुकास्पदच मानावं लागेल. 6 चेंडू 6 धावा आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे योगेश. बघू तो काय करतो या षटकामध्ये, कितपत रोखण्याचा प्रयत्न करतो तो JCC या बलाढ्य संघाला. पण आज कुठेतरी त्यांचं लक या ठिकाणी आम्हाला दिसत नाही आहे. अवघी एकच सामना त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे आणि पुढे जाण्यासाठी ही पडझड ही ती जी काही आहे या ठिकाणी JCC करताना दिसत आहे आपल्याला, की जेणेकरून 2 मॅच जिंकून आपण पॉईंट टेबलवर कुठेतरी आपण वरती जाण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी JCC हा संघ. योगेश गोलंदाजी मार्फत सज्ज, सामना करेल अरुण पाटील. पहिला चेंडू योगेशांचा, काय बोलतो हलक्या हाताने टोलेले चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 बिनबाद 7. आतापर्यंत एक सुसमंजस अशी सुरुवात दिसते या ठिकाणी. पुन्हा एकदा हलक्या हाताने टटवलेला चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जात आमचे पंच आतिफ या ठिकाणी चेंडू उचलून फेकत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो योगेश. अतिशय सुंदर गोलंदाजी, 2 चेंडू 2 धावा. अतिशय टिच्चून मारा म्हणता येईल, तिखट मारा म्हणता येईल या ठिकाणी गोलंदाजी मार्फत वंडर बॉईज यांच्यातर्फे. दरम्यान तिसरा चेंडू, सुंदर असा फटका या ठिकाणी. पुढचा सामना कोणाचा? साई सोपारा आणि JCCB पुढील होणारा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती या ठिकाणी येऊन नाणेफेक करून घ्यावी. साई सोपारा स्पोर्ट आणि JCCB. मी खालिद भाई यांना विनंती करेल की त्यांनी टॉस साठी जावं. खालिद भाई. थोडी फिल्डिंग मध्ये या ठिकाणी जमा करत धावसंख्या झालेली आहे ती 11 आणि सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण तितकाच सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर. 1 धाव का या ठिकाणी अडवताना आली. दुसरा षटक मित्रांनो, पुन्हा 6 चेंडू आणि 6 धावा. अतिशय सुबक असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला भेटत आहे त्या वंडर बॉईज या संघाकडनं. 12 चेंडू 12 धावा दिल्यात आतापर्यंत, एकही अतिरिक्त धाव नाही दिलेली आहे. बघा मित्रांनो कशा प्रकारचा हा सामना आहे. अवघ्या 27 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे आणि 27 धावा करणं सुद्धा कठीण जाऊ शकते या मैदानावर. आणि कारण का क्रिकेट हा असा एक खेळ आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी तुमची भविष्यवाणी कधीही खोटी ठरू शकते. कारण का हा असा खेळ आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. कधी कुठल्या संघाच्या बाजूने कलांडणी मारेल हे कोणाला सांगता येणार नाही मित्रांनो. 12 चेंडू 12 धावा आतापर्यंतचं समीकरण आणि त्यांना जिंकण्यासाठी 27 धावांचा आवश्यकता. आणि आता त्यांना जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असणार आहे. गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय तो संतोष आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे. 2 फिल्डर हे सर्कलच्या मध्ये असणार आहे. थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी दिसत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये सतत बदलाव करताना. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा कसा फायदा घेतील अविनाश या ठिकाणी. पहिला चेंडू संतोषाचा, सामना करेल अविनाश. सुंदरसा चेंडू आणि पुरेपूर फायदा मारलाय 4. कम ऑन डीजे. धन्यवाद. पुढील चेंडू, पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार हा होता, चौकार खेचला या ठिकाणी अविनाशाने आणि एक सूझबूझभरी पारी हलक्या जात्याने लेगला टटवलेला चेंडू. 1 धाव घेत आपली धावसंख्या पुढे सरसावत धावसंख्या झालेली आहे ती 17. पुढील चेंडू संतोषाचा, तिसरा चेंडू, सामना करेल अरुण पाटील आणि सुंदर 6 चौकार या ठिकाणी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. कुठेतरी संतोष हा एक महागडा षटक खर्च करताना या ठिकाणी आणि पुन्हा एकदा सेम बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. आणि 25 धावा लगावल्या बोर्डावर, 2 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा खणखणत असा प्रहार या ठिकाणी अरुण पाटील यांच्या रूपाने. आणि धावसंख्येत एकने वर पडतात आहे. धावसंख्या झाली ती 26. स्कोर्स आज लेवल. फक्त 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी जेसीसी या संघाला. हळूच असा डिक्लेअर झोनमध्ये दौडवलेला चेंडू एकदा अर्जित करत आणि विजय अर्जित करत आपल्या संघासाठी जेसीसी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या विजयासाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद. आणि आता झालेल्या सामन्यात ज्याच्या बॅटमधून आल्या आहेत 18 धावा, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, 12 चेंडू 12 धावांचं समीकरण आणि 12 चेंडू 17 धावांचं समीकरण असताना ज्यांनी 18 धावा आपल्या